स्तवन झालेलं आहे, गणही झालेला आहे। त्याआधी बघा ओम साई मित्र मंडळ हडकणी गावणवाडी यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। मंडळ आपला आभारी आहे, धन्यवाद। त्याचप्रमाणे विलास सीतारामजी खैरे गाव कुटरे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। मंडळ आपला आभारी आहे, धन्यवाद। बघा गण झालेला आहे आणि गणानंतर तुमचा आवाज कशी म्हणजे गवळण आता बघा किती आवाज काढायचा आवाज जेवला का नाही दादा काय इकडून होता इथे बघा येऊन मागा असे उभे राहतात। या ठिकाणी एकनाथ दादा गुडेकर यांना ही शाहीर रुदाली दैवी हिचा मानाचा मुजरा आणि बघा आता समोर आहे लेडीज, जेंट्स असताना तर आई शपथ नाही तरी काही कमी पडणार नाही, पण त्यांना बाईला बोलायचा काही मी तुरेमध्ये का झाली काय माहिती घासून म्हणजे एकदम काय टेन्शन घ्यायचं नाही। PS अंडा ग्रुप यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। म्हणजे आपला आभारी आहे, धन्यवाद। बघा आता समोर आहे बाई का बाप्या काय म्हणावं काय कळना तुरेवाला म्हणजे शक्ती म्हणजे आणि तुरा म्हणजे पुरुष। आता पुरुष म्हणून बोललं तर बाईला लागल ते पण करून मी बघणार आहे, पण ते नंतर पण आधी बाई विषय बघा नवीन, आपण जुना गात नाही बघा काय पडायचं आहे बघा बाई गवळण तिकडं नीट लक्ष असू दे आणि वाईट काहीही बोलणार नाहीये, कारण रुदाली दैवी असा कार्यक्रम करते की जिथे वृद्ध माणसं तरुण मंडळ म्हणजे तरुण तुम्ही पकडा नाही का तरुण मंडळींना आणि महिलांना घेऊन सोबत कार्यक्रम करणारी मला असं वाटतं एकच आहे लेडीज, ती मी आहे। अगदी अभिमानानं सांगते, कारण जिथून कार्यक्रम करून जाते तिथून लेडीज सुद्धा मला म्हटलेल्या आहेत की 1 नंबर काही कार्यक्रम झाला। ती पोचपावती आजही मी इथून मिळून जाणार आहे आणि म्हणून बाई माझ्या गवळणीकडे लक्ष द्यायचं आहे। बघा काय म्हणते सारी बसलीत लपून लोणी खाण्याची झाली सारी बसलीत लपून लोणी खाण्याची झाली घाण जो तो वाकून बघतो बाय जो तो वाकून बघतो काय पण
पण या कान्हाचं सामान दिसत नाही. दाखवायचं बाई. हा गवळणीचे विषय आहेत नवीन 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 नवीन, आपण सुद्धा काही गात नाही. हा पण काय होतं माहितीये का, एक माझी रिक्वेस्ट आहे सगळ्यांना, इथे युट्यूबवर बरेचसे मला स्टँड वगैरे सगळं दिसतंय, मानसी बारी युट्यूबवर. आणि अण्णांनी ज्यावेळेस कार्यक्रम ठरवला त्यावेळेस अण्णांना माहित नव्हतं की रुदाली दळवी कोण आहे, म्हणजे तेवढंच नाव ऐकून नव्हतं. कारण हेच आहे की मी माझ्या पाऱ्या युट्यूबवर टाकण्यास मनाई केलेली आहे. त्याच्यामुळे सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की काय होतं माहितीये, जे हायलाइट करायचं ते कोणी हायलाइट करत नाही, नको ते हायलाइट केलं जातं आणि मग वाईट वाईट कमेंट्सना आम्हाला सामोरं जावं लागतं. त्यामुळे माझी बारी युट्यूबला न येण्याचं एकमेव कारण हे आहे. सो प्लीज सगळ्यांना विनंती आहे की असं करू नका. थोडे थोडे मुखडे कुठे थोडं थोडं काय टाकलं तर चालेल, 1-2 मिनिटाचं, पण संपूर्ण बारी रेकॉर्ड करून टाकायची नाही, ही सगळ्यांना विनंती आहे. म्हणजे असं म्हणत नाही कोकणवासी युट्यूबर मोठा झाला पाहिजे, पण आम्हाला पण खूप प्रॉब्लेमना फेस करावं लागतं. बरोबर आहे. चला तर मग गवळणीकडे वळूया. बघा काय म्हणते आता गवळणीचा अर्थ, कारण रुदाली दळवी शास्त्राशिवाय जात नाही. बघा, हे कान्हा आणि त्याचे सवंगडी रोज चोरी करून दही दूध लोणी खायचे. तर कान्हा म्हणतो आज तुम्ही आराम करा, आज मी घेऊन येतो, आज मी घेऊन येतो, जे खाण्याचं सामान आहे ना ते मी घेऊन येतो. हा मग हे काय करतात, लपून बसतात आणि कान्हा आला का वाकून बघतात, ह्याच्याकडे सामान हाय काय, हा घेऊन आलाय काय, कळला विषय. वाकून काय बघतात, या कान्हाकडे सामान हाय काय. हा जला तुम्ही मोठं बघायला गेलं. बाई विषय पटवून दिलेला आहे, नंतर तन 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 करायचं नाही. मग मी आहेच, दुसरी बारी माझी आहेच. हा का, आणि करा जरा, मला पण मजा वाटते जरा, असा हशीची बारी करायला जरा मजा वाटते. एवढा पैसा होतो आणलाय का, पैसा वसूल कार्यक्रम झालाच पाहिजे ना. मुंबईत कार्यक्रम करायचं नाही, काय करायचं ते बिनधास्त करा, फुल परमिशन. हा बघा काय म्हणते, सारी बसली तर लपून लोणी खाण्याची झाली काय, सारी बसली तर लपून लोणी खाण्याची